नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शुक्रवारची गौरीला नैवेद्य दाखवणार आहोत आणि त्याकरता आज आपण सगळा स्वयंपाक करणार आहोत. म्हणजेच काय की पुरण, नंतर खीर आणि एक भाजी, आमटी, नंतर एक पातळ भाजी, असं साग्रसंगीत स्वयंपाक करणार आहोत. तो आपण कसा करायचा ते बघूयात. आज आपल्याला दोनदा कुकर लावावा लागला बरं का. पहिल्या कुकरमध्ये आपण 1 वाटी तुरीची डाळ आणि 1.25 वाटी तांदूळ लावले. 1.25 वाटी म्हणजे आज एखाद्या वेळेला साधं वरण भात किंवा पातळ भाजी करणार आहोत की नाही, त्यामुळे भात जास्त लागण्याची शक्यता, पण थोडासा एक मुठभर तांदूळ आपण जास्त घेतला. दुसऱ्या कुकरमध्ये हा जो आंबट चुका आहे, याला आंबट चुका असं म्हणतात. याची जी चव असते ही आंबटसर असते बरं का. विशेषतः अळूच्या भाजीमध्ये हा आंबट चुका आवर्जून वापरला जातो, पण ह्याची नुसत्या आंबट चुक्याची भाजी पण उत्तम लागते. हा आंबट चुका आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत, चिरून घेणार आहोत आणि कुकरमध्ये उकडायला टाकणार आहोत. नुसता टाकला तरीसुद्धा पटकन उकडला जातो, पण आज आपल्याला बरंच स्वयंपाक आहे की नाही, त्यामुळे आपण त्याच्यात उकडायला टाकून त्याच्यामध्येच पाणी मात्र बेताचं घालायचं. जास्त पाणी घातलं तर मग काय होतं की आपल्याला ते पाणी जास्त एवढं लागत नाही आणि मग टाकून एखाद्या वेळेला टाकून द्यावं लागतं. म्हणून बेताचं पाणी घालायचं आणि थोडेसे मुठभर मी भाजलेले दाणे घातलेत. आणि या आंबट चुक्याच्या ह्याच्या खाली आपण थोडीशी एक मुठभर हरभऱ्याची डाळ शिजत टाकली. आपण आज काही पुरणाच्या पोळ्या करणार नाही, फक्त ताटाला लावायला लागेल एवढंच पुरण आपण शिजवून घेणार आहोत. नेहमीसारख्या याला 3 शिट्ट्या देऊन नंतर गॅस बारीक करणार आहोत आणि एक 5 मिनटं गॅसवर आपण हा कुकर ठेवून देणार आहोत. आंबट चुक्याचा कुकर आपला गार झाला आहे. आपला आंबट चुका चांगला शिजला गेला आहे आणि आपण थोडीशी अगदी पुरणापुरती हरभऱ्याची डाळ घेतली होती, ती पण आपली शिजली गेलेली आहे. आता आपण ह्याच्यातलं पाणी काढून टाकू. थोडासा गूळ, थोडासा वेलदोडा असं घालून हे नुसते शिजवून घेऊयात, म्हणजे आपल्याला आरतीला आणि पानात वाढायला पुरण तयार होईल. आता आपण पहिल्यांदा आपले आंबट चुक्याची भाजी करून घेऊयात. त्याच्याकरता ही भाजी मी आपल्या ह्याच्यात टाकली आहे, कढईत टाकली आहे. 1 चमचाभर आपण हरभऱ्याच्या डाळीचं म्हणजे बेसन घेणार आहोत. आपल्याला आंबट चुक्याच्या भाजीला लावायला लागेल की नाही, चमचाभर आपण बेसन घेतलं, त्याच्यात थोडंसं आपण पाणी घातलं, त्याच्यात अगदी थोडीशी धन्याची पावडर, चवीपुरतं मीठ. चुका तसा आंबट असतो पण तरीसुद्धा आपल्याला थोडंसं चिंचेचं पाणी याच्यात घालावं लागेल. चिंचेचं पाणी, चवीपुरता गूळ, असं आपण सगळं घालून हे आपण चांगलं हलवून घेणार आहोत. ते आपण आता आपल्या भाजीत टाकणार आहोत. केल्यामुळे काय होतं की आपल्या भाजीमध्ये गाठी होत नाहीत. आपली आता ही भाजी शिजती आहे. साधं वरण आपण नेहमीसारखं थोडंसं पाणी घेऊयात, त्याच्यात हिंग, हळद आणि मीठ घेऊन ते पाणी उकळूयात आणि त्याच्यामध्ये वरण घालून आपण नेहमी जसं साधं वरण करतो तसं आपण करून घेऊयात. आता ही आपली भाजी शिजती आहे. हे शिजूस्तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊयात. आपण आता कोशिंबीर करणार आहोत. आज आपण दह्यातली कोशिंबीर करणार आहोत बरं का, काकडीची. आता ही काकडी आहे की नाही, ही आपण स्वच्छ धुवून, एक काकडी घेतली आपण स्वच्छ धुवून साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात आणि आपल्या कटरमधनं हे आपण आता बारीक करून घेणार आहोत. आता ही आपण बारीक केलेली काकडी, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडेसे 2-4 मिरच्यांचे तुकडे, मीठ, नंतर 1 चमचाभर आणि थोडीशी जास्त, कारण आपण दही घालणार आहोत की नाही, त्यामुळे आपल्याला साखर थोडीशी जास्त लागेल. नंतर थोडासा दाण्याचा कूट असं आपण घालून घेणार आहोत आणि याच्यात थोडीशी मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ पण घालणार आहे बरं का. अगदी थोडीशी घालायची, छान चव येते. त्याच्यात आपण पहिल्यांदा अगदी 1 चमचाभर तेल घालणार आहोत. आपण पहिल्यांदा ही फोडणी करून आपल्या कोशिंबिरीत घालून घेणार आहोत. थोडीशी मोहरी, हिंग, त्याच्यातही आपण मिरच्या घातल्यात. आवडत असेल तर फोडणीतही मिरच्या थोड्याशा घातल्या तरी चालू शकतं. फोडणीत ज्या मिरच्या घातल्या त्या आवडल्या तर घालाव्यात, नाहीतर आपण नुसत्या मिरच्या घातलेल्या आहेत किंवा काकडीबरोबर सुद्धा अर्धी मिरची जर आपण बारीक केली तरीसुद्धा चालू शकते. आपण ही जी फोडणी ही आपल्या कोशिंबिरीवर आपण घालून घेऊया. तर आपली कोशिंबीर झाली. फक्त वेळेवर आपण आता दही घालायचं. तेल तापवलं, थोडीशी मोहरी. आपली आंबट चुक्याची भाजी की नाही, त्याला आपण आधी पहिल्यांदा ह्याच्यातनंच फोडणी देऊयात, म्हणजे एका पातेल्यात आपले 2-3 कामं होतील. आपली मोहरी झाली, हिंग, कढीपत्ता, थोड्याशा मिरच्या, हळद, लाल तिखट आणि ही जी फोडणी आहे ती आपण पटकन आपल्या भाजीवर घालून घेऊयात. पण परत उकळायला ठेवूयात. तोपर्यंत आपण याच्यात बटाट्याची भाजी करून घेऊयात. त्याच्याकरता थोडंसं तेल, मोहरी घातली आहे. ज्यावेळेला देवाला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर करत नाहीत बरं का.
परंतु काही जणांकडे मात्र करतात, तर त्यांनी करायला काही हरकत नाही. पण ज्यांच्याकडे करत नाही त्यांनी कांदा लसूण काही वापरू नये. मोहरी आपली झाली, आपण त्याच्यात थोडासा हिंग, थोडीशी हळद, थोडासा कढीपत्ता, गॅस लहान केला आहे बरं का आपण. आणि आता आपण आपले हे बटाटे घालूयात. बटाटे चिरून घातले तरी चालतात किंवा छान शिजले असतील तर हाताने जरी असे बारीक करून घातले तरीसुद्धा चालू शकतात. जसं आपल्याला आवडत असेल त्या पद्धतीने केलं तरी चालू शकतं. त्याच्यातच आता आपण ना थोडंसं एक मिरची आणि थोडंसं आलं असं ठेचून घेतलेलं ते पण आपण याच्यात घालणार आहोत. थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर. आणि आता आपण हे हलवून घेऊयात, म्हणजे आपली भाजी पण तयार होऊन जाईल. आपली बटाट्याची भाजी पण आता छान, त्याला मसाला सगळा लागलेला अगदी वाटलं ना तर पाणी घालायचं बरं का, म्हणजे तो मसाला असतो तो भाजीला सगळं लागला जातो. अगदी मी 1-2-3 चमचे पाणी घातलं. आपली भाजी पण झाली आहे, मसाला सगळा भाजीला लागलेला आहे. भाजी झाली, पातळ भाजी झाली, कोशिंबीर झाली. आता आपण तळून घेऊयात. आता डाळीचं पीठ आपण घेतलेलं आहे, म्हणजे बेसन आपण घेतलेलं एक वाटीभर. आणि ह्याची आज आपण कोथिंबिरीच्या भजी करणार आहोत. त्याच्याकरता आपण धन्याची पावडर, कोथिंबिरीची असल्यामुळे धन्याची पावडर जास्त, थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ, एकीकडे आपण तेल तापत टाकलं आहे बरं का, चवीपुरती साखर, अगदी थोडीशी साखर घालायची बरं का, थोडीशी हळद, तिखट, थोडेसे तीळ आणि भरपूर कोथिंबीर. कोथिंबीर आपण पाण्यातनं धुवून चिरून अशी व्यवस्थित घेतली आहे बरं का. ह्याच्यात आपण कडकडीत तेलाचं 1-2 चमचे मोहन घालणार आहोत. आज आपण सोडा नाही वापरणार, कडकडीत तेलाचं मोहन घालून भज्यासारखं भिजवणार आणि आपण मग त्याचे भजी तळू. तोपर्यंत आपलं तेल तापले तोपर्यंत आपण कुरडया आणि पापड तळून घेऊयात. आता कुरडया, पापड आणि भजी हे आपण या तेलामध्ये एक एक करत तळून घेऊयात. कुरडया, हे तांदूळाचे पापड आणि हे उडदाचे पापड असं आपण तळून घेतलं. आता आपण ह्याच तेलामध्ये भजी तळून घेऊयात. भज्याचं पीठ आपलं आता कालवून झालं, आपण फक्त हे चांगलं फेटून घेणार आहोत बरं का. जितकं भज्याचं पीठ आपण फेटू तितकं आपलं भजी छान हलकी होतात. हे आपण छान फेटून घेतलं. त्याच्यात थोडेसे आपण मिरच्यांचे तुकडेसुद्धा घातलेत. आपण तेल तर घातलेलं आहेच आहे, म्हणजे कडकडीत तेलाचं मोहन घातलं आहे, पण एक चिमूटभर आपण सोडा घातला तरीसुद्धा चालू शकतं. त्याच्यामुळे छान खुसखुशीत आपले भजी होतात. भजी तळतानासुद्धा एकदम मोठा गॅस असू नये बरं का, नाही तर काय होतं, भजी आपले वरनं छान लाल होतात आणि आत मात्र पीठच दिसतं बरं का. आपण मध्यम गॅसवर आपली भजी तळून घेणार आहोत. आपण हिरवी चटणी वाटून घेणार आहोत. त्याच्याकरता थोडं ओलं खोबरं किसून घेतलं, मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, अगदी किंचित हिंग, जिरे. आपली चटणी वाटली जाईल इतकं आपण थोडंसं अगदी पाणी घालणार आहोत. जास्त पाणी घातलं तर आपली चटणी सैल सरविल. अशा वेळेला काय करायचं, एक थोडंसं मुठभर दाणे घातले ना कच्चे तरीसुद्धा चालू शकतात, त्याने चटणीला घट्टपणा येतो. आता ही जी चटणी ही आपण मिक्सरवर बारीक वाटून घेऊयात. आता आपण थोडीशी खीर करून घेणार आहोत. नेहमी नैवेद्याच्या ताटाला खीर करावी बरं का, थोडीशी तरी. हे थोडंसं तूप, हे आपण पितळेचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण आता खीर करून घेणार आहोत. गॅस लहान करायचा. त्याच्यात थोड्याशा आपण शेवया घालणार आहोत. शेवया आपण तुपामध्ये परतून घेऊयात. थोड्याशा गुलाबीसर झाल्या आणि त्याचा कच्चेपणा कमी झाला, फक्त हलवायला पाहिजे बरं का, नाहीतर मग शेवई आपली खाली लागण्याची शक्यता असते. शेवई छान परतून झाली. त्याच्यात आपण आता थोडंसं दूध, चवीपुरती साखर, चवीपुरती वेलदोड्याची पावडर आणि ह्याच्यामध्ये आपण आपला दुधाचा मसाला केला आहे की नाही तो आपण घालूयात, म्हणजे आपल्या खिरीला छान चव येईल. ही आपली खीर थोडीशी आता या शेवया ज्या आहेत या सगळ्या शिजतील. आणि थोडासा आपण दुधाचा मसाला केला होता की नाही, म्हणजे काय घरामध्ये जेवढे म्हणजे काजू, बदाम, वेलदोड्याची पावडर, जायफळ, केशर असं करून हा जे जे असेल घरामध्ये ते एकत्र करून हा आपण दुधाचा मसाला करून ठेवला होता. तो असं पटकन कशात घालायचा असेल तर त्याचा आपल्याला छान उपयोग होतो. आपली खीर पण झाली आहे. तर मगाची डाळ आणि आपण याच्यामध्ये थोडासा गूळ घालून घेऊयात, थोडीशी वेलदोड्याची पूड घालून घेऊयात आणि आपण पुरण आपलं हे शिजवून घेऊयात. मग हा सांगितल्याप्रमाणे आज आपण काय करतो की अगदी पानात दाखवण्यापुरतंच पुरण आपण शिजवणार आहोत.
मग एक दिवस छान पुरणाच्या पोळीचा बेत करणार आहोत, त्या दिवशी मग भरपूर आपण पुरण शिजवू शकतो. आपलं पुरण आणखीन 1-2 मिनटात शिजेल आणि शिजल्यावर आपण ते मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. म्हणजे आपल्याला त्याचे दिवे करायचे आहेत की नाही, त्याच्याकरता आपल्याला पुरण जे आहे ते बारीक लागेल. आपलं पुरण शिजत आले तर आपण ते गार करून घेऊयात. ज्यावेळेला आपण कधी पुरणावरणाचा स्वयंपाक करतो त्यावेळेला पुरणाची आरती करतात बरं का. तर आरती म्हणजे कसं की आपण पुरण जे शिजवलं की नाही ते आपण हे असं ताम्हणामध्ये ठेवायचं, हळद कुंकू ठेवायचं, नंतर इकडे एक छोटंसं आणि हे करायचे. हे जे आपलं पुरण आहे त्याला छान आपण आकार म्हणजे असं छान करून घ्यायचं, म्हणजे ते दिसायला छान दिसतं आणि जाड पाहिजे बरं का. आणि आता हे केल्यानंतर याच्यामध्ये असे 2 खड्डे करायचे. आता आमच्याकडे 2 पुरणाचे दिवे असतात. काही जणांकडे 5 असतील तर हे मोठं करायचं आणि त्याच्यात 5 भाग करायचे. काही जणांकडे 7 असेल तर 7 करायचे, 9 असेल तर 9 करायचे. मग 7, 9, 7, 5 असे 21 केले तरीसुद्धा चालू शकतं. आणि जशी ज्यांच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने करायचे. हे जे असतात पुरणाचे त्याला असं बाजूला हे असं करून ठेवायचं, असे 2 बाजूला. नंतर त्याच्यामध्ये ही फुलवात घालायची. आपल्या काही जणांकडे 2 फुलवाती घालतात, काही जणांकडे 1 फुलवात घालतात, जशी ज्यांच्याकडे पद्धत असेल तसं. पण बहुतेक ठिकाणी 2च फुलवाती घातल्या जातात. या फुलवाती कशा करायच्या याचा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे बरं का. त्याच्यात थोडंसं आपण तूप घालणार आहोत. आपण देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची गणपतीची आणि देवीची, आणि नंतर जेवण आपण ज्यावेळेला जेवायला बसतो त्यावेळेला हे जे खालचं पुरण असतं हे प्रत्येकाच्या पानात थोडं थोडं वाढायचं असतं. वेळेवर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घट्ट दही घालणार आहोत आणि आपली कोशिंबीर हलवून घेणार आहे. आधी घातलं तर मग काय होतं, जास्त पाणी सुटतं. आपली कोशिंबीरसुद्धा तयार झाली. आपली चटणी, शेवयाची खीर, भात. पण भात नेहमी वाढताना नैवेद्याला दाखवताना त्याच्यावर थोडंसं एका बाजूला थोडंसं साधं वरण घालावं बरं का. कधीही तसाच्या तसा पांढऱ्या भाताचा नैवेद्य दाखवू नये आणि त्याच्यावर तूप वाढावं. तसंच इथे आपण पुरण ठेवलं आहे, पुरणावर सुद्धा थोडंसं आपण तूप वाढूयात. नंतर ही काकडीची कोशिंबीर, हे साधं वरण, ही आपली आंबट चुक्याची भाजी, बटाट्याची भाजी, इकडे आपण कुरडया, पापड आणि कोथिंबीरीची भजी आणि आपल्या या पोळ्यांवर सुद्धा आपण थोडंसं तूप वाढणार आहोत. आता ह्या सगळ्या नैवेद्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचं. सगळा बेत आपला झालेला आहे. चटणी, कोशिंबीर, नंतर आंबट चुक्याची भाजी, बटाट्याची भाजी, कुरडया, पापड, भजी, पोळ्या, साधं वरण भात, सगळा मेनू, आणि शिवाय शेवयाची खीर थोडीशी पानाला लावण्यापुरती आणि पुरण. सगळा स्वयंपाक करून झाला. काही जणांकडे काय असतं, महानैवेद्य, म्हणजे नैवेद्यामध्ये सुद्धा प्रकार असतात बरं का. काही जणांकडे महानैवेद्य असतो. आमच्याकडे सुद्धा महानैवेद्य म्हणजे काय करायचं, हे सगळं भरलेलं असंचे असं पातेल्यातनं देवापुढे न्यायचं आणि मग तिथे सगळ्या अन्नाचा, म्हणजे सगळे जे आपण पदार्थ केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा. काही जणांकडे ताटात वाढून मग देवाला नैवेद्य दाखवतात. तर काही जणांकडे नैवेद्याचा कोट म्हणजे अनेक पदार्थ, म्हणजे जवळजवळ 100च्या जवळपास पदार्थ केलेले असतात आणि ते देवाच्या पुढे ठेवलेले असतात. अर्थात शुक्रवारच्या वेळेला नव्हे, इतर वेळेला म्हणजे महालक्ष्म्यांना किंवा गणपतीला असं अन्नकोट म्हणतात त्याला, आणि असं खूप पदार्थ ठेवूनसुद्धा नैवेद्य केला जातो. असे हे नैवेद्याचे थोडेसे प्रकार मी आपले तुम्हाला सांगितले. पण आज आमच्याकडे महानैवेद्य असल्यामुळे सगळे जे आपण ट्रेमध्ये सगळे पदार्थ घेणार आणि देवाला नैवेद्य दाखवणार. हे आपण पुरणाचं आरती केलेली. आता आरती नैवेद्य दाखवल्यावर आपण आरती करणार आहोत. तर ही आरती म्हणजे पुरणाचे दिवे कसे करायचे ते मी आत्ताच तुम्हाला दाखवले. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण आरती करणार आहोत. असं 4ही शुक्रवार थोडंसं पुरण किंवा काहीतरी गोड पदार्थ करावा. त्यातल्या एखाद्या शुक्रवारी सवाष्णीला जेवायला बोलवावं. ते समजा जर त्यावेळेला जमलं नाही तर इतर वेळेला किंवा महालक्ष्मी आपले बसतात की नाही त्यावेळेला जेवायला बोलवलं तरीसुद्धा चालतं. अशा तऱ्हेने शुक्रवारचा साग्रसंगीत आपण स्वयंपाक केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. थोडासा वेळ नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा थोडासा वेळ जास्त लागला, पण मनामध्ये जर आपल्या पूर्ण तयारी असेल तर हा स्वयंपाकसुद्धा झटपट होतो. अनेक विषयांवर आपण अनुराधा चॅनलवर बोलणार आहोत आणि मला जेवढी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात एक सांगायचं राहिलं की प्रत्येकाच्या घरची प्रथा किंवा काही गोष्टी वेगळ्या असतात. त्या पद्धतीने वडीलधाऱ्या माणसांना किंवा आपल्या गुरुजी किंवा उपाध्यांना विचारावं आणि त्या पद्धतीने करावं. हे जे सर्वसाधारण जे आहे किंवा आमच्या घरी केलं जातं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.